परत आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. देशमुख प्रकरण गांभीर्यानं घेण्याचं काम होतंय. मनोज जरांगे पाटील यांनी 8 तास या ठिकाणी आंदोलन केलं. पोलीस यंत्रणांनी जो पहिल्या 4 ते 5 दिवसात तपास करायला अपेक्षित होतं तो काही केलेला नाही आणि हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. त्याबाबत बैठक आहे. सुप्रिया सुळे आमची भेट घेऊन प्रशासनाला बोलणार आहेत. बावनकुळेंनी ती बैठक घेण्यापेक्षा इथे येऊन भेटणं महत्त्वाचं होतं, कारण संतोष देशमुख हा त्यांचा बूथ प्रमुख होता. मात्र त्यांना यापेक्षा दुसऱ्या भेटी महत्त्वाच्या आहेत असं म्हणत धनंजय देशमुखांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी. मस्साजोगमध्ये आज ग्रामस्थांनी एक महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे. आपल्यासोबत आहेत धनंजय देशमुख. काय सांगाल, आज काय बैठकीचं आयोजन आहे, नेमकं बैठकीत काय चर्चा होणार आहे? बैठकीत प्रामुख्याने जे आता चर्चा जी केली गावकऱ्यांना माझ्याशी प्राथमिक, त्यावर असं समजतंय की आता जे काय चाललेलं आहे, आता जे काही कुठं कुणाची भेट घालून देणे, काय करणे, हे जे काही घटना चालू आहे तुम्ही या बघितलेल्या आहेत. ही घटना एवढी गांभीर्यानं घेण्याचे काम होतं. जसं की 20 तास लोक रस्त्यावर बसलेले असताना, आदरणीय मनोज दादा 8 तास रस्त्यावर बसलेले असताना पोलीस प्रशासन कुठलीही दखल घ्यायला तयार नव्हतं, FIR करायला तयार नव्हतं. दादा तिथं येऊन बसले, दादांनी परत त्या सगळ्या प्रोसिजर केल्या. एवढ्या गंभीररित्या खून झालेला असताना कुठलीच गांभीर्यानं कोणी न घेता दादा आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याप्रमाणेच जे हे प्रमुख लोक आहेत काही जे आज चुकीच्या घटना किंवा गोष्टी सांगतायत, त्यांनी त्यावेळेस करायच्या ज्या गोष्टी होत्या किंवा पोलीस यंत्रणेनं जे पहिल्या 4-8 दिवसामध्ये जो तपास करायला अपेक्षित होता तो न करता सगळं हे संशयाच्या भोवऱ्यामध्ये जे आणून ठेवलेलं प्रकरण आहे त्यावर प्रामुख्यानं गावची चर्चा किंवा बैठक ही आयोजित केलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी जे सांगितलं होतं की सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाली, त्याच्यानंतर काय? नाही, त्या संदर्भातच हे मीटिंगचं आयोजन त्या संदर्भातच आहे की ती जी मीटिंग आहे ती करण्यापेक्षा इथं जे भेट होती एका BJPचा बूथ प्रमुख, जे की मी पहिल्यांदा म्हणत आहे, नाव सुद्धा राजकीय मी पहिल्यांदा घेत आहे, कारण का मला न्याय पाहिजे. त्याच्यानंतरच मला काय पुढं चालायचंय, कशी दिशा घ्यायची, मला न्यायाशिवाय दुसरं काही दिसत नाही, मला न्याय पाहिजे. तर जो BJPचा बूथ प्रमुख आहे त्याला भेटण्यापेक्षा यांना महत्वाचं बाकीच्या भेटी पडलेल्या आहेत त्या शेअर करणं आहे त्यांचं. तर त्यांनी ह्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस जर केल्या असत्या तर कुठंतरी वाटलं असतं की ह्यांना कुठंतरी कळवळ आहे, कुठंतरी हे न्यायाच्या भूमिकेत आहेत. त्या संदर्भात या मीटिंगचं आयोजन आहे. त्याच्यामध्ये हा देखील प्रामुख्याने विषय गावकरी घेणार आहेत. नक्कीच आपण बघितलं तर हे होते धनंजय देशमुख. जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांनी या ठिकाणी भेट देणं अपेक्षित होतं, कारण जे संतोष देशमुख आहेत ते बूथ प्रमुख देखील भाजपचे होते, असं जे आरोप आहे धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. आणि आज बैठकीत नेमकी काय चर्चा होते आपण याकडे आपलं लक्ष असणारच आहे. NDTV माझ्यासाठी मी स्वानंद पाटील, मस्साजोग, बीड.